पण एक महत्त्वाचा प्रश्न की या निवडणुकीच्या निमित्ताने लेकीला सासरी पाठवा आणि सुनेला म्हणजे सून बाहेरून आलेली आहे अशा पद्धतीची वक्तव्य होणं म्हणजे एक स्त्री म्हणून तुम्ही कायम स्त्री सक्षमीकरणासाठी बोलत राहिलेला आहात, कामं करत राहिलेला आहात. हे सगळं होत असताना लेकीला सासरी पाठवणं म्हणजे मुलीसाठी कुठलंच घर नाहीये असं नरेटिव्ह. विषयावर काहीच उत्तर देऊ शकत नाही. यावेळेला म्हणजे प्रचार तुमच्यासाठी नवीन नाहीये, अनेक वेळा प्रचार यापूर्वी पण केलेला आहे, पण यावेळेस तुम्ही स्वतःसाठी मतं मागताय. उमेदवारी तुम्ही घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणं, काय पार्श्वभूमी आहे या सगळ्याला? पार्श्वभूमी म्हणजे आपल्याला तुम्हाला माहिती आहे, म्हणजे तुम्हाला स्वतःला माहिती आहे की मी गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या उमेदवारांसाठी लोकसभेसाठी आणि विधानसभेसाठी प्रचार करायचे आणि तुम्हीच मला मुलाखती घ्यायला यायचा. पण यावेळेला मी स्वतः उमेदवार असल्यामुळे एक वेगळी भावना आहे, म्हणजे जबाबदारीची भावना आहे. त्यामुळे मतदारांना जेव्हा आपण बोलतो तेव्हा एक जबाबदार व्यक्तीप्रमाणे बोलायला लागतं, कारण ती संपूर्ण जबाबदारी आपली असणार आहे. इतरांसाठी मतं मागणं आणि स्वतःसाठी मतं मागणं यातला फरक आहे असं तुम्ही म्हणताय. समाजकारणात रमणाऱ्या सुनेत्रा पवार, कारण तुम्हाला लोकांमध्ये काम करणं, लोकांमध्ये राहणं, या वेगवेगळे उपक्रम राबवणं हे सगळं तर नवीन नाहीये. तुमच्या एनजीओच्या माध्यमातून तुम्ही अनेक कामं केलेली आहेत. मुळात काटेवाडीपासून म्हणजे बारामतीचा जो बेस आहे त्या काटेवाडीपासून सुरुवात केलेली आहे. पण समाजकारण ते राजकारण हा प्रवास करताना, हे क्रॉस करताना कसं वाटलं? खरं तर सगळी समाजकारण आणि राजकारणामध्ये माझं लहानपण गेलेलं आहे. नंतर सासरी राजकारण समाजकारण होतंच. त्यामुळे तसं ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी नवीन नाहीच आहेत. फक्त मी ह्या प्रवाहात आले प्रत्यक्ष, हे माझ्यासाठी नवीन होतं, कारण त्याच्या सगळ्या नवीन सगळ्या ओळखी होणं, प्रत्येक गोष्ट जबाबदारी करणं हे माझ्यासाठी नवीन होतं. पण आता फक्त सवय होईल मला आता. पण राजकारणात येणं, कारण मला आठवतंय तुमचं असं म्हणणं होतं की समाजकारणात मी रमते, मला लोकांमध्ये राहायला आवडतं आणि इम्पॅक्ट दिसणारी कामं तिथे होतात. आता राजकारणात येणं, निर्णय घेणं अवघड होतं की आपण स्वतः उमेदवारीत यायचंय, राजकारणाच्या या सगळ्या विश्वात उतरायचंय? नाही, आता कसं आहे की इतिहासानंच आपल्या सगळ्यांवरती ही एक वेळ आणलेली आहे आणि वेळेप्रमाणे आपल्याला बदलायला लागतं आणि ते नक्कीच पॉझिटिव्हली बदल होतील असं मला वाटतं. खूप मोठा मतदारसंघ आहे आणि मतदारसंघ तुम्हाला जरी नवीन नसला, कारण यापूर्वी तुम्ही लोकसभेसाठी सुद्धा प्रचार करायचा, यंत्रणा राबवून म्हणजे विधानसभेची तर सगळी यंत्रणा तुमच्या जवळपास हातात असायची. पण कोणते मुद्दे घेऊन यावेळेला लोकांसमोर जात आहे, कोणकोणत्या गोष्टी करायचा, बारामती लोकसभा मतदारसंघासाठीचा तुमचा प्लॅन काय? आपल्याला माहिती आहे की बारामती मतदारसंघ हा अनेक तालुक्यांचा आहे आणि बारामती विधानसभा जो मतदारसंघ आहे त्याचा विकास आदरणीय अजितदादांनी कसा केला आहे तर सगळ्यांना माहिती आहे की बारामतीचं विकासाचं पॅटर्न हे वेगळं आहे. तशा प्रकारचं पॅटर्न सगळीकडे राबवण्याचा संकल्प आम्ही सगळ्यांनीच घेतलेला आहे आणि तशा पद्धतीनं नोकरीच्या उपलब्धता असतील, रस्ते सुखसोयी असतील, महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी असतील आणि शेतकऱ्यांचे मुळात जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही पुढाकार घेणार आहोत. विकासासाठी लढा देताय असं म्हणताना किंवा विकासासाठी निवडणुकीत उतरलाय असं म्हणताना, मतं मागताना एक लाईन तुमच्या प्रचारातही अगदी ऐकायला मिळते. एकीकडे राष्ट्रवादी पुन्हा गाणं लागलेलं असतं जे गेली अनेक वर्ष राष्ट्रवादीच्या प्रचारात आहे आणि दुसरं वाक्य असतं ते म्हणजे मोदींसाठी तुम्हाला मतदान करा, मोदींसाठी तुम्हाला निवडून द्या. मोदींच्या नावावरती एक पवार मतं मागतायत. आम्ही महायुतीमध्ये आहोत. महायुतीतला राष्ट्रवादी हा एक सहपक्ष आहे आणि सहपक्षाचं त्याच्यामुळे सहपक्षाचं असल्यामुळे राष्ट्रवादीचं गाणं वाजतच आहे ते आणि त्याचं आम्ही सहपक्षाचं असल्यामुळे ते वाजत आहे. पण आम्ही सगळे मिळून आदरणीय मोदी साहेबांना, आपण सगळेच मिळून मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणार आहोतच. ते निवडून येणारच आहेत, होणारच आहेत आणि सक्षम भारतासाठी आपण सगळ्यांनीच तो एक वसा घेतलेला आहे आणि म्हणून आपण सगळ्यांपर्यंत, मतदारांपर्यंत ह्याच मुद्द्याने जात आहोत. पण पुन्हा मी तोच प्रश्न विचारते की पवार मोदींसाठी किंवा मोदींना निवडून द्या म्हणून मतं मागतात. आजपर्यंतचं राजकारण हे पवारांभोवती फिरत होतं, पवार या नावाभोवती फिरत होतं. आज आपण एक विकासाचा मुद्दा घेतलेला आहे. आपण जगाबरोबर चाललं पाहिजे आणि भारताला ज्या प्रकारे 10 वर्षामध्ये आदरणीय पंतप्रधान साहेबांनी एक स्थान एक जगामध्ये एक दिलेलं आहे आणि त्या स्थानाला बघूनच आदरणीय दादांनी वेगळी भूमिका मांडलेली आहे आणि त्या मार्गदर्शनाखाली जाण्याचं ठरवलेलं आहे. विकासासाठी यावेळेला निवडून द्या असं तुम्ही म्हणताय, पण गेल्या अनेक काळ ज्यांच्यासोबत तुम्ही होतात त्यांचीच सत्ता होती. आता त्या विरोधातल्या उमेदवार तुमच्या आहेत सुप्रिया सुळे, ज्यांच्यासाठी इतका काळ मतं मागत होतात.
ज्यांच्यासाठी म्हणजे प्रचार नवीन नाहीये, मतदारसंघ नवीन नाहीये, पण ज्यांच्यासाठी मतं मागायची त्यांच्या समोर उभं राहणं. तसं बघायला गेलं तर ही वैचारिक देशाची निवडणूक आहे आणि वैचारिक मुद्द्यांची लढाई आहे. शेवटी कोणी ना कोणी उभं राहणारच होतं. कोणी ना कोणी उभं राहणं आणि तुम्ही उभं राहणं यातला एक वेगळेपण आहे. पण तुम्ही सगळेजण परत परत त्याच मुद्द्यावर येत आहे, कारण मी पहिल्यापासूनच सगळ्यांना सांगत होते की ही वैचारिक लढाईची लढाई आहे, ही नात्यांची लढाई नाही. त्यामुळे हा मुद्दाच इथे येत नाही. पण एक महत्वाचा प्रश्न की या निवडणुकीच्या निमित्ताने लेकीला सासरी पाठवा आणि सुनेला म्हणजे सून बाहेरून आलेली आहे अशा पद्धतीची वक्तव्य होणं, म्हणजे एक स्त्री म्हणून तुम्ही कायम स्त्री सक्षमीकरणासाठी बोलत राहिलेला आहात, कामं करत राहिलेला आहात. या मुद्द्यांकडे पाहताना एक स्त्री म्हणून काय वाटतं? म्हणजे पवार घराण्याची सून म्हणून तर तुम्ही इतकी वर्ष काम केलेलंच आहे. अनेकदा तुम्ही असंही म्हणाला होता की प्रतिभा पवारांचं माझे आदर्श आहेत, त्यांच्या हाताखाली मी शिकलेली आहे. हे सगळं होत असताना लेकीला सासरी पाठवणं म्हणजे मुलीसाठी कुठलंच घर नाहीये असं नरेटिव्ह. विषयावर काहीच उत्तर देऊ शकत नाही. पण एक स्त्री म्हणून वाईट नाही वाटत की असं नरेटिव्ह येतंय की कोणीच त्या महिलेला स्वीकारत नाही? तर या होत्या सुनेत्रा पवार, ज्या म्हणाल्या की विकासाच्या मुद्द्यावरती ह्या मतदारसंघाची निवडणूक त्या लढवतात आणि त्याचबरोबर पंतप्रधानपदी मोदींना बसवण्यासाठी हा सगळा प्रचार आहे आणि त्यांच्यासाठीचा हा सगळा लढा आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये अनेक मुद्दे जरी चर्चिले जात असले तरी फोकस राहणार आहे आमचा तो विकासावरतीच.